नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मे महिन्याच्या अखेरीला बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढण्यात येणार. शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या राज्यव्यापी ऑनलाईन बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी सर्वानुमते झालेल्या चर्चेनंतर जाहीर केला निर्धार. 32 महिन्यांचा पगार आणि तब्बल 60 महिन्यांचा पीएफ थकीत असल्यानं महाडिकांच्या भीमा साखर कारखान्याच्या कामगारांवर उपासमारीची वेळ. कारखान्याच्या दुरवस्थेला चेअरमन विश्वराज महाडिक आणि संचालक खासदार धनंजय महाडिक यांना कामगारांनी धरलं जबाबदार. पत्नी आणि मुलीच्या खून प्रकरणी जुने पारगाव इथल्या अजित शिंदे याला आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल. भारत पाक तणावामुळे नव्हे तर तांत्रिक अडचणीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तात्पुरता विस्कळीत. तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्त होणार. कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल डीलर असोसिएशनची माहिती. आणि तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाचा अंतिम फेरीत प्रवेश. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर मिळवला विजय. एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मे महिन्याच्या अखेरीस बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्धार विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सर्वानुमते झालेल्या चर्चेनंतर जाहीर केले. शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीची राज्यव्यापी ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. येत्या 8 दिवसात शक्तीपीठ महामार्ग बाधित सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. तसंच गाव, तालुका, जिल्हा स्तरावर सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी मेळावे आणि बैठकांचं आयोजन करून हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची गुरुवारी रात्री ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीला 12 जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार कैलास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार वैभव नाईक आदी मान्यवर या ऑनलाईन बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आमचा विकासाला विरोध नाही, मात्र गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू नका असं सुनावलं. महामार्ग बांधणी कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार होणार आहे. 86,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग करण्याऐवजी माहूर ते अंबाबाई अशा विविध तीर्थक्षेत्रास प्रत्येकी 1,000 कोटी रुपये द्यावेत. या महामार्गाविरोधातील लढा अधिक जोमानं लढला जाणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी आता जास्तीत जास्त ग्रामसभेचे ठराव घेऊन याला विरोध करावा. शेतकऱ्यांवर कुणी जमीन भूसंपादनासाठी दबाव टाकला तर आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. यापुढे शक्तीपीठ विरोधातील राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असं सांगून मे महिन्याच्या अखेरीस बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्धार आमदार सतेज पाटील यांनी सर्वानुमते झालेल्या चर्चेनंतर जाहीर केला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना मुठभर राजकीय लोकांच्या महत्त्वाकांक्षेसाठी मोठी सामाजिक आणि पर्यावरणाची हानी केली जाणार असल्याचा आरोप केला. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होणार असून महामार्गाच्या भरावामुळे कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सह्याद्रीचा डोंगर फोडून हा रस्ता केला तर पर्यावरणाची सर्वात जास्त हानी होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा तुघलकी निर्णय हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांसह सर्व घटकांनी सहभागी होणं गरजेचं असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं. आमदार कैलास पाटील यांनी शक्तीपीठाला आमचा विरोध असल्याचं स्पष्ट करून संघर्ष समिती जो निर्णय घेईल त्यांच्यासोबत आम्ही असल्याचं त्यांनी जाहीर केलं. माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी बोलताना सिंधुदुर्गातील सत्ताधाऱ्यांनी झुंडशाहीचं वक्तव्य केलंय, मात्र शक्तीपीठ विरोधातील लढ्यात आम्ही सहभागी असून बांदामध्ये लवकरच बैठका घेऊन याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार असल्याचं सांगितलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी इको सेन्सिटिव्ह गावांमधून हा महामार्ग जाणार असल्यानं या विरोधात हरित लवादात याचिका दाखल करण्याची सूचना केली. याशिवाय टप्प्याटप्प्यानं आंदोलन अधिक तीव्र करूया आणि शेतकऱ्यांच्या जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढूया असं आवाहन देवणे यांनी केलं. सिंधुदुर्ग इथल्या जयेंद्र परुळेकर यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. पारगडपासून हनुमानगड जवळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं हा हनुमानगड पावन झालाय, पण या गडाचे बुरुज ढासळून शक्तीपीठ महामार्ग केला जाणार आहे. राज्य सरकारच्या भ्रष्टाचारामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा गड देखील उद्ध्वस्त केला जाणार असल्यानं शक्तीपीठाचा प्रयत्न उधळून लावूया असं आवाहन त्यांनी केलं. सोलापूरचे विजयकुमार पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाला टोकाचा विरोध असतानाही राज्य सरकार आपलं ऐकत नाही असं सांगून आता भूसंपादनासाठी आलेल्या 12 जिल्ह्यातील प्रांताधिकाऱ्यांचे पाद्यपूजन करूया अशी सूचना केली. बीड जिल्ह्यातील ॲडव्होकेट अजय पुरांडे, लातूर जिल्ह्यातील गजेंद्र होळकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सतीश लळित, सांगली जिल्ह्यातील उमेश देशमुख, नांदेड जिल्ह्यातील सतीश कुलकर्णी, धाराशिव नगर जिल्ह्यातील अभिजित देशमुख, बाळासाहेब गावंडे, परभणी जिल्ह्यातील गोविंद राठोड, वर्धा जिल्ह्यातील संतोष डमके आदींनी या ऑनलाईन बैठकीत आपलं मनोगत व्यक्त करत शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला. कोल्हापुरातून गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, कमर्शियल बँकेचे संचालक युवराज गवळी हे देखील अजिंक्यतारा कार्यालयातून या बैठकीसाठी उपस्थित होते. कामगार हा कुठल्याही आस्थापनेचा कणा असतो, पण आस्थापनेच्या कारभाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे हा कणाच मोडकळीला आला तर त्या आस्थापनेची दुर्दशा होते. सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर इथल्या भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये अशीच स्थिती आहे. एकेकाळी कारखान्याच्या वैभवाचे साक्षीदार असलेले हे कामगार कारखान्याच्या सध्याच्या दुरावस्थेमुळे हवालदिल झालेत. 32 महिन्यांचा पगार आणि तब्बल 60 महिन्यांचा PF थकीत असल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांनी कारखान्याच्या या दुरावस्थेला कारखान्याचे मुख्य कारभारी असलेले चेअरमन विश्वराज महाडिक आणि त्यांचे मार्गदर्शक कारखान्याचे संचालक खासदार धनंजय महाडिक यांना जबाबदार धरलंय. चेअरमनची मनमानी, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात पाणी. फंड जवळजवळ 62 महिन्याचा आहे आणि थकीत पगार जवळजवळ 30 ते 32 महिन्याचा पगार आहे. मुन्नासाहेब असतील चेअरमन किंवा त्यांचा मुलगा असेल, हे बाकीच्या इतर कुठल्याही संचालकाचं काही चालू देत नाही. चेअरमन साहेब कुठल्याच संचालकाचं चालत नाही, ना व्हाईस चेअरमनचं सुद्धा काही चालत नाही. व्हाईस चेअरमन तर इकडे यायचंच बंद केले बरेच दिवस झालं, त्यांचं सुद्धा काही चालू देत नाही. हे सगळं ह्यांचंच आहे. असंच आमचं आयुष्य निघून चाललं. वडिलाचं आयुष्य असंच पैसे करून शेवटी मयत झाले. शेवटी त्यांना 1 रुपया भेटलेला नाही. आज आम्ही तरुण पिढी, आज आम्ही इथं भीमा कारखान्याची एवढी सेवा मनाभावाने करतोय, त्याचा जर कट्टाचा रुपया भेटत नसेल आम्ही दात मागायचा कोणाला. 2011 पर्यंत सगळं व्यवस्थित होतं, सगळं कामगारला योग्य ते सगळं काही ते मिळत होतं. पण त्याच्यानंतर जी आडखाडी जी झाली, कशामुळे झाली, काय झाली, चेअरमन साहेब फार मोठे आहेत, त्यांचं माप काढण्या एवढा मी मोठा नाही, पण त्यांनी या कामगाराची पूर्ण करायची चालू केली, सभासदाची केली. शेतकऱ्याच्या ऊसाचं बिल जे आहे ते बिल तर ह्या वर्षी ऊस आला तर पुढच्या वर्षी त्याला बिल मिळणार. मग कसं कारखान्याचं खर्चिंग होईल? प्रायव्हेट फंडाची रक्कम लवकरात लवकर भरावी, नाहीतर प्रायव्हेट फंड आहे तिथं जाऊन आत्मसात करणार आम्ही. तर त्या प्रायव्हेट फंडवाल्याने किती दिवस का बसायची बघायला पाहिजे आणि ह्यांना सोडू नका, ह्यांच्या कारखान्याला कुलूप लावा. नमस्कार, मी कृष्णात जमदाडे. आपण आता आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या टाकळी सिकंदर या गावामध्ये. हे गाव आहे भीमा सहकारी साखर कारखान्याचं कार्यस्थळ आणि आत्ता आपण आहोत भीमा सहकारी साखर कारखान्याकडं जे कामगार काम करतात त्या कामगारांनी स्वकष्टाच्या पैशातून, घामाच्या पैशातून उभारलेल्या पतसंस्थेच्या इमारतीच्या पायऱ्यांवरती. खरं तर या कारखान्यानं जो वैभवाचा काळ अनुभवला, या परिसरानं कारखान्याच्या माध्यमातून जी समृद्धी अनुभवली, त्याचे साक्षीदार, या कारखान्याच्या उभारणीचे साक्षीदार आणि आत्ता कारखाना आर्थिक गर्तेत सापडलेला असताना चुकीच्या व्यवस्थापनामुळं शेतकरी आणि कामगार यांना देशोधडीला लावणारा कारभार सध्या ज्या ठिकाणी सुरू आहे
त्या ठिकाणचा काळ मोठ्या कष्टदायक पद्धतीनं अनुभवणारे कामगार आता आपल्यासोबत आहेत. खरं तर हे सगळेच कामगार इथले शेतकरी आहेत, सभासद आहेत, काही सभासदांची मुलं आहेत. आत्ता आपल्यासोबत या कारखान्याच्या कामगार युनियनचे प्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात या कारखान्याचा आजवरचा प्रवास आणि आत्ता नेमका कारखाना काय स्थितीमध्ये आहे आणि कारखान्याचं भवितव्य कसं अंधारात निघालं आहे या संदर्भात या सगळ्यांकडून जाणून घेऊयात. आपल्यासोबत युनियनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं इथं आता काय चाललं आहे. आता मी दिलीप गजेंद्र डोंगरे होलसेलला मी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. मी 1986 सालापासून काम करतो ह्या कारखान्यामध्ये. 2011पर्यंत आमचं चांगलं व्यवस्थित चाललं. आम्हाला 25,000, 50,000, 30,000 वर्षाला आमचं बोनस आणि बक्षीस मिळत होतं. आणि 2011 म्हणजे 13पर्यंत चांगलं चाललं. पण 14पासून जे आमच्या मागं ग्रहदशा लागली ती 1 पगार थांबव, 2 पगार थांबव, 3 पगार थांबव, असं 18पर्यंत आमचं 3-4 पगार थांबवत गेले आणि आम्हाला त्यांचा विषय संपवत आणला. म्हणजे आतापर्यंत आमच्या जवळजवळ 32 पगार थांबवले त्यांनी. म्हणजे 32 महिन्याचा पगार आमचा दिला नाही त्यांनी. आणि ही कामगाराला दुर्दशा अशी आली की लेकरं बाळा आणाण करायला लागली आमची. मग आम्ही संघर्ष करत चाललो. प्रॉव्हिडंट फंड ऑफिसला गेलं, आमची दखल घे नाहीत. पुन्हा कामगार आयुक्ताकडे गेलो, तिथं दखल घेतली नाही. कलेक्टर ऑफिसला गेलो, आमची दखल घेतली नाही. म्हणजे आम्ही आज जायचं कुठं तरी बी आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर सुद्धा आमची त्यांनी दखल घेतली नाही. म्हणजे इथंपर्यंत आम्हाला संघर्ष करत चाललो. म्हणजे आमची लेकरवाळं काय दिवसोधडीला लावायची काय, ह्याच्यावर सरकारनं नेमकं काय केलं हे आम्हाला फक्त आता बघायचं आहे. म्हणजे आम्हाला पुढं वर राहावं लागेल की बाबा आमचं आत्मदहन करण्यापर्यंत गेलेलो आहे आम्ही. मग आत्मदहन आम्हाला करत असताना सुद्धा आम्हाला आत्मदहन करू दिलं नाही. मग आम्ही काय करायचं आहे ही सरकारनं आमची दखल घेतली पाहिजे. आता आमचा संघर्ष करायचा विषय संपत आलेला, आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही 86 पासून काम करता इथं आणि आत्ता सध्या 32 महिन्यांचा पगार आपला थांबलाय टप्प्याटप्प्यानं. मग या सगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? ह्या परिस्थितीला चेअरमन MD सगळं व्यवस्थापन त्याला जबाबदार राहतो. जर ह्या व्यवस्थापनानं जर सरकारनं जर ह्यांच्यावर बडतर्फ केलं तर ह्यांना बेड्या बसू शकतात. मग ह्यांना बेड्या घालायच्या का आमच्या गोरगरिबाची सुदवडीला लावायची सरकारनं ठरवलं पाहिजे. आपल्यासोबत कामगार संघाचे सचिवसुद्धा आहेत. आत्ता जसं अध्यक्षांनी सांगितलं की कारखान्याच्या गैरव्यवस्थापनामुळं तब्बल 32 महिन्यांचे पगार या कामगारांचे थकलेले आहेत. त्याचबरोबर प्रॉव्हिडंट फंडांची सचिवसाहेब नेमकी काय अवस्था आहे? मी सुरेश डोंगरे टाकळी सिकंदर. फंड जवळजवळ 62 महिन्याचा आहे आणि थकीत पगार जवळजवळ 30 ते 32 महिन्याचा पगार आहे. तर ह्या मॅनेजमेंटनं काय केलं, आमची कामगार पतसंस्था चांगली चालत होती, परंतु ह्यांनी तिकडून पगारीतून आमच्या कपात झाले. परंतु पतसंस्थेला वसूल नाही आणि फंडाला बी वसूल दिलेला नाही. त्यामुळं आज आमचे कामगार जवळजवळ 2-2 वर्ष झाले रिटायर झालेत, परंतु त्यांना पेन्शनसुद्धा लागत नाही. तिकडं फंडाच्या ऑफिसला गेलं तर त्यांचं म्हणणं काय होतं आहे की कारखान्यानं फंड भरलेला नाही, तेव्हा आम्ही पेन्शन देऊ शकत नाही तुम्हाला. तरी हे असे ज्या अडचण आहेत त्या ते आपल्या कारखान्याचे चेअरमन आणि MD ही व्यवस्थापकाने ही फंड भरल्यानंतर सगळ्या कामगाराचं पेमेंट किंवा हे सगळं जर व्यवस्थित केलं तर जे तुमचं कामगाराला पेन्शन लागू होईल आणि पेमेंट बी मिळेल, असं काय तर त्यांनी व्यवस्था करावी. आपल्यासोबत या संघाचे काही सदस्य पण आहेत. तुम्ही गेल्या 32 महिन्यांपासून टप्प्याटप्प्यानं पगार मिळत नाही आहे किंवा प्रॉव्हिडंट फंड भरलेलं नाही. तर या दरम्यानच्या काळामध्ये कारखान्याचं व्यवस्थापन असेल, कारखान्याचे चेअरमन असतील, संचालक असतील, यांच्यापर्यंत तुम्ही संघाचे प्रतिनिधी म्हणून पोहोचलात का आणि त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळाला? मी हनुमंत चव्हाण टाकळी सिकंदर तालुका मोहोळ. मी बॉयलर अटेंडंट या पदावर काम करतो आहे आणि कायमस्वरूपी कामगार असून मी 2012ला इथं संस्थेत आलो. तेव्हापासून 2014-15पासून पगाराचं असं रखडत फंड न भरणे, लोकांना मनमानी कारभार करायला लागले आणि सर्व सभासदाला कामगाराला ऊस बिल न देता पगाराच्या पगारी थकवत असं 2018ला 19ला जो 6वं वेतन कामगाराला लागू करायचं होतं.
2014पासून केलेलं नव्हतं. त्यासाठी आम्ही 18-19ला कारखान्यासमोर आंदोलन केलं. आंदोलनाच्या वेळेस त्यांनी देतो म्हणून जे आश्वासन 2014पासून जे 6व्या वेतन आयोगाचं जे रिटर्न अलाउन्स देणार होतं, फरक देणार होतं, त्यांनी फरक बी दिलेला नाही आणि लागू केलेला नाही आणि मनमानी कारभार करून 2018-19पासून आत्तापर्यंत 32 महिन्याचा पगार आणि 62 महिन्याचा फंड तटवलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही कामगार आयुक्त पुणे व सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर येथे चक्र घालून सर्व आम्ही कामगार पदाधिकारी जर त्या महिन्याला जाऊन त्यांच्याशी संघर्ष करून वेळोवेळी मागणी करूनसुद्धा आज तागायत कारखाना व्यवस्थापनानं काहीही केलेलं नाही. आपल्यासोबत नुकतेच रिटायर झालेले पण काही या कारखान्याचे कामगार आहेत. त्यांना नेमका काय त्रास सहन करावा लागला आहे, आत्ता ते काय अवस्थेमध्ये जगतायत हेही जाणून घेऊयात. मी श्रीरंग चव्हाण, सिकंदर टाकळे. मी 1982ला भीमा कारखान्यात नोकरीला लागलो. हंगाम 1982ला. तेव्हापासून मी 31 डिसेंबर 2024ला मी रिटायर झालेलो आहे. आत्तापर्यंत 2011पर्यंत सगळं व्यवस्थित होतं. सगळं कामगारला योग्य ते सगळं काही ते मिळत होतं. पण त्याच्यानंतर जी आडकाठी जी झाली, कशामुळं झाली, काय झाली, चेअरमन साहेब फार मोठे आहेत, त्यांचं माप काढण्या एवढा मी मोठा नाही. पण त्यांनी या कामगाराची पूर्ण करायची चालू केली, सभासदाची केली. शेतकऱ्याच्या ऊसाचं बिल जे आहे ते बिल तर ह्या वर्षी ऊस आला तर पुढच्या वर्षी त्याला बिल मिळणार. मग कसं कारखान्याचं क्रशिंग होईल? आणि त्याने टपका ठेवायचा कामगारावर. नाही ते बाहेरनं कुठले त्यांच्या मर्जीनं कामगार आणायचे. त्यानं म्हणायचं हे काढा ते काढा, आतलं सामान. कारखाना नाही चालला की कामगाराच्या बोकांडी तुम्ही नीट चालवला नाही. हां असलं. आणि आता उद्योग त्यांनी केलेत आणि लोकांच्या पगार जवळजवळ 32 महिन्याचा पगार तटला आहे. जवळजवळ म्हणतो 60 ते 65 महिन्याचा प्रायव्हेट फंड तटला आहे. आता आम्हाला पेन्शन मिळत नाही. अहो बाहेर जगायचं म्हणलं तर मुश्किल झालं आहे. कोण रुपया देत नाही. कुठलं सामान आणायचं म्हणलं तर पैशाशिवाय काय करता येत नाही. अहो या कारखान्यात माझी जमीनसुद्धा गेली. माझ्या वडिलांनी चुलत्याने जमीनसुद्धा दिली त्यांना. मग या माडी कंपनीला कळायला पाहिजे. मी तुमचं माप काढण्यात का मोठं नाही, पण एक दिवस मी मग असं काय करायला लागलं, मग मला बोलावं लागेल. काय माझी जमीनसुद्धा तुमच्या वडिलांना मागितली दिली. हां आणि तुम्ही त्याच्या नातवाचं हे हाल करता किंवा त्याच्या पोराचं हे हाल करता. लगा पगार नाही त्या काय नाही त्या. आणि लोकांना ती नवीन बाई कोण आणून ठेवली आता इथं. हां तिनं तर काय नाही लगा लोकांना सगळ्या कामगारला काय केलं, तू नीट काम करत नाही हो बाहेर. अरे ही काय करते या 5 दिवस बुसकाट विनाकारण जळलं तिनं. प्रोसेस काढताना 5 दिवस बुसकाट विनाकारण जळलं बिचारीनं. आणि आता बसते कुठं टेबलावर पाय ठेवून. मी एमडी असल्यावर एमडीला गावलं 1 दिवसाला एमडी बदलतो ह्या कारखान्यात. अहो पैसे मागायचं कोणाला. आणि मग पुन्हा काय केलं ना, हे मी तुम्हाला पेन्शन चालू करते. कोणतरी सुमन शर्मा नावाची व्यक्ती आहे ती बाई, म्हणजे तुमची पेन्शन चालू करते, तुमची डॉक्युमेंट द्या. आम्हाला पेन्शन कुठल्या तत्वावर तू बसवणार आहे सांग म्हणलं. हां ते सांगत नाही डॉक्युमेंट द्या. आम्ही पगार मागा गेलो ना तर डॉक्युमेंट द्या. पगाराचं काय बोलताय? आला का इतकी पॉलिटिक्स आहे ती मॅडम. लोकांना घरी घालून तिची लोकं हिता आणती. तिच्या लोक आता त्या आली जवळजवळ नोव्हेंबर महिन्यात. तिच्या लोकांचा पगार तिनं केला आहे, पण बाकीच्या लोकांचा पगारच केला नाही. काय करायचं ही चेअरमन साहेबाला कळायला पाहिजे ना. आणि 1 दिवसाला एमडी बदलती, कोणाकडे जायचं? अहो मी रिटायर होत असताना माझी रजासुद्धा काढली होती. मला ते एमडीनं बोलवून घेतलं. चेअरमन साहेबाची मी चर्चा केली, तुमचं बुडणाऱ्या रजेचा पगार देतो मला. त्या पद्धतीनं काय केलं त्यांनी, सगळं रेकॉर्ड तयार केलं. पैसे मागायला गेलो तर पहिल्या चेअरमन हाकलून दिलं त्याला. कोणी चेअरमन साहेबांची नवीन आलेल्या मॅडमनं. आणि कोण देतं आहे काय, कोण दखल घेते? तसंच तुम्हाला सांगतो 31 डिसेंबरला मी रिटायर झालो. हाय असा मोकळा आलो आहे. ह्याच्यापूर्वी 15 दिवसाच्या आत 2011च्या पूर्वी बरं का, नंतर अगोदर 15 दिवसाच्या आत ते जो कामगार रिटायर झाला आहे त्याला पूर्णच्या पूर्ण पैसे 15 दिवसाच्या आत सगळं त्या खात्यावर जमा होत होतं. हे चेअरमन साहेबाला कळाय पाहिजे. आताच्या ते खासदार साहेब आहेत, त्यांचा मुलगा आता चेअरमन आहे, त्यांनी हे ओळखून गेला पाहिजे. त्यांनी जर हा कारखाना चांगला चालवला असता तर त्यांचा मुलगा या ठिकाणी आज आमदारसुद्धा होऊ शकला असता. त्यांनी चांगलं चालवायला पाहिजे. ते काय माझा वैरण आहेत काय नाही, पण माझ्या पोटाला नसल्यावर न मिळाल्यामुळं मला हे बोलायची पाळी आली. मुन्नासाहेब असतील चेअरमन किंवा त्यांचा मुलगा असेल, हे बाकीच्या इतर कुठल्याही संचालकाचं काही चालू देत नाही. चेअरमन साहेब कुठल्याच संचालकाचं चालत नाही ना, व्हाईस चेअरमनचं सुद्धा काही चालत नाहीत. व्हाईस चेअरमन तर इकडे यायचंच बंद केलं बरेच दिवस झालं, त्यांचं सुद्धा काही चालू देत नाही. हे सगळं ह्यांचंच आहे.
हे आमच्या अपघातातले ह्याच्याबद्दल प्रायव्हेट फंडाची रक्कम लवकरात लवकर भरावी, नाहीतर प्रायव्हेट फंडाची जाऊन आत्मजर करणार आम्ही. तर त्या प्रायव्हेट फंडवाल्याने किती दिवस बसायची बघायला पाहिजे आणि ह्यांनाच सोडू नका, ह्यांच्या कारखान्याला कुलूप लावा, एवढी माझी इच्छा आहे. आपल्यावर या कारखान्याचे काही तरुण कामगार सुद्धा आहेत, त्यांच्याही काय व्यथा आहेत ते आपण जाणून घेऊयात. मी भीमा सहकारी साखर कारखान्याचा कायम कामगार आहे. माझे वडील इथं भीमा कारखान्याचे कायम कामगार होते. माझे वडील आजारपणात 2020ला मयत झाले. माझ्या वडिलाचं फायनल पेन्शन 5 लाख रुपये. वडिलांचे ज्यावेळेस आजारी होते त्यावेळेस त्यांचा पगार 7 का 8 महिन्याचा पगार तटला होता. मग मी, माझी आई, आमचा परिवार आम्ही चेअरमन साहेबाकडे जायचो की बाबा आमचे वडील आजारी आहेत, आमच्याकडं आता पैसा नाही, तर आमच्या दवाखान्याला पैसे द्या. आम्ही बरं आमच्या कष्ट केलेला घामाचा पैसा द्या आम्हाला म्हणतो. तर त्याने नुसतं आज देतो उद्या देतो असं करत करत आमचे वडील 5 जानेवारी 2020ला मयत झाले. 2020पासून आज तगायत त्यांनी आम्हाला 1 रुपया दिलेला नाही. गेल्या 3 महिन्याखाली आमच्या आईचं बायपास करायचं आहे, त्यासाठी पैशाची मागणी केली. माझ्या वडिलाचं 5 लाख रुपये ग्रॅज्युएट आहे आणि माझी पगार 35 महिन्याची पगार आहे. आता कुणाकडे जायचं आम्ही सांगा. आणि जर ही बाय आणून ठेवली इथं, ह्या बाईला आम्ही पैसे मागायला गेलो असता, त्यांनी मला विचारलं काय पुरावा आहे. हो का, ही घ्या पुरावा. चेअरमन साहेबाचा सही सकट आहे. त्यांनी सांगितलं ह्याच्यावर सगळं तारीख दिलेले, ह्याच्यावर किती पैसे देणं बाकी आहे हे सर्व दिलेलं आहे ह्याच्यावर. मग हे आम्हाला कधी मिळायचं? असंच आमचं आयुष्य निघून चाललं. वडिलाचं आयुष्य असंच पैसे पैसे करून शेवटी मयत झाले. शेवटी त्यांना 1 रुपया भेटलेला नाही. आज आम्ही तरुण पिढी, आज आम्ही इथं भीमा कारखान्याची एवढी सेवा मनाभावाने करतो आहे, त्याचा जर कट्टाचा रुपया भेटत नसेल आम्ही दात मागायचा कोणाला? तर आमची एवढी इच्छा आहे, आमची जी प्रायव्हेट फंड किंवा आमचा ओव्हरटाईम केलेला, आमचा बोनस, आमचा जी काय ठरलेलं जी बक्षीस असते, ही सगळं आम्हाला वेळच मिळावं. आणि जी काय माझ्या वडिलाची 5 लाख रुपये ही माझी ग्रॅज्युटी आहे वडिलांची, ते आमच्या आईला मिळावी. आमच्या आईचं बायपासचं ऑपरेशन व्हावं, जेणेकरून ह्यांच्या नादात माझं वडील गेले, कमीत कमी माझी आई तरी मला राहावी, ही माझी तळतळीची विनंती आहे तुम्हाला. खरं तर भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा हा संताप आपण ऐकला आहे. इतकी वर्ष ज्यांनी रात्रंदिवस काम करून घाम गाळलेला आहे, त्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळत नसतील तर हा संताप कामगारांकडून येणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्याला फक्त आणि फक्त कारखान्याचं गैरव्यवस्थापन, चेअरमन यांचं गैरव्यवस्थापन त्याला जबाबदार आहे. भीमा कारखान्याचा गलथान कारभार, कामगारांचा रुद्रावतार. आम्ही पगार मागतो, आमची चूक आहे का पगार मागणं? आम्ही काम केलेल्या कामाचे पैसे मागतोय, आम्ही का तुमचं मागत नाही. आणि संस्था आमची आहे, आमच्या आमच्या वडिलांनी जमिनी घाण टाकून तुमच्या शेअर्स भरलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तात्पुरता विस्कळीत झालाय. मात्र भारत पाकिस्तान तणावामुळे नव्हे तर हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या पेट्रोल आणि डिझेल विक्री कंपनीच्या सॉफ्टवेअर प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. लवकरच हा तांत्रिक बिघाड दुरुस्त होणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या पेट्रोल आणि डिझेल विक्री कंपनीच्या सॅप या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मागील 36 तासांपासून कंपनीची पेट्रोल आणि डिझेल पुरवठा यंत्रणा ठप्प झाली होती. मात्र भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामुळं पेट्रोल आणि डिझेलचा साठा होणार नसल्याची अफवा पसरल्यानं पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांची पेट्रोल पंपावर गर्दी झाली होती. काहींनी तर मोकळ्या बाटलीमधून देखील पेट्रोल घेतलं. परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन पुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाचा आणि पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्याचा काहीही संबंध नसल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी दिली आहे. HPCLच्या फक्त HPCL कंपनीच्या पंपावर थोडा पुरवठा विस्कळीत झालेला आहे. त्यामुळं आज सकाळपासून काही पंप कोरडे झालेले आहेत. मात्र आता तिथून परत त्यांचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत चालला आहे. संध्याकाळपर्यंत सगळ्या पंपावर परत आज संध्याकाळपर्यंत डिझेल पेट्रोल उपलब्ध होईल. तरी कुणीही गैरसमज करून घेऊ नका. या युद्धाचा आणि ह्या गोष्टीचा काहीही संबंध नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी फक्त योगायोगामुळे एकाच वेळी घडल्या.
त्यामुळं इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमच्या पंपावरनी पूर्ण इंधन पुरवठा भरपूर आहे. कुठेही असं काय अडचण येणार नाही. दरम्यान कंपनीचे तांत्रिक तज्ज्ञ ही प्रणाली पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर करतायत. त्याचप्रमाणे इंधन पुरवठा हा मॅन्युअल मोडमध्ये सुरळीत करण्याचं काम देखील सुरू आहे. परंतु सर्व प्रणाली संलग्न असल्यानं त्यात देखील पाहिजे तशी सुधारणा होत नाहीये. त्यात सुधारणा न झाल्यास सर्व स्थिती सुरळीत होण्यासाठी अंदाजे आणखी 48 तास लागू शकतात. ही केवळ तांत्रिक अडचण असून पेट्रोल अथवा डिझेल याची कोणतीही टंचाई नाही. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम यासारख्या इतर कंपन्यांचं वितरण सुरळीत सुरू असून इंधन सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही. भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढल्यामुळं आज आठवड्याच्या शेवटी ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बेंचमार्क निर्देशांक निफ्टी 25,000च्या पातळीवर बंद झाला, तर BSE सेन्सेक्स 79,500च्या खाली बंद झाला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा भारतीय शेअर मार्केटवर परिणाम दिसून आला. आज BSEच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1300पेक्षा जास्त अंकांनी घसरून 78,968.34 वर उघडला. व्यवहार सुरू होताच निर्देशांकात सुधारणा दिसून आली. सकाळी 9:30 वाजता तो 378.60 अंकांनी घसरून 79,956.21 वर होता. व्यवहाराच्या शेवटी BSE सेन्सेक्स 880.34 अंकांनी घसरून 79,454.47 वर बंद झाला. NSE निर्देशांकही घसरणीसह बंद झाला. आज बाजारात घसरण झाली असली तरी सध्या लो सर्किट येण्याची शक्यता नाही, असं बाजार विश्लेषक सांगतायत. मालवाहतूक करणाऱ्या लॉरीच्या मागील चाकाखाली सापडून विद्या सिद्धार्थ कांबळे ही महिला जागीच ठार झाली. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील खांडसरी नाक्याजवळ आज दुपारी हा अपघात झाला. अपघातानंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी लॉरीवर दगडफेक केली. करवीर पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे. दरम्यान अपघातानंतर चालकानं घटनास्थळावरून पळ काढला होता. करवीर पोलिसांनी सायंकाळी चालक जियूत बिकानू गोंड याला अटक केली असून त्याला उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मूळ गाव येवलूज असलेल्या विद्या कांबळे या बालिंगा गावाजवळील गजानन कॉलनीत राहत होत्या. आज सकाळी त्या शेतीच्या कामानिमित्त पती सिद्धार्थ यांच्याबरोबर दुचाकीवरून गावी गेल्या होत्या. दुपारी 1च्या दरम्यान गजानन महाराज कॉलनीत आपल्या घरी परत येत असताना कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा गावाजवळ आल्यानंतर सिद्धार्थ कांबळे यांच्या दुचाकीला मालवाहतूक करणाऱ्या लॉरीची धडक बसली. या धडकेत सिद्धार्थ यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्यानं ते रस्त्याच्या बाहेर फेकले गेले, तर दुचाकीवर मागील बाजूला बसलेल्या विद्या या मागील चाकाखाली सापडल्यानं त्या जागीच ठार झाल्या. अपघात स्थळाचं दृश्य मन हेलावून टाकणारं होतं. घटनेची माहिती मिळताच कांबळे यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघातानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी लॉरीवर दगडफेक केली. पोलीस प्रमोद पाटील यांनी नातेवाईकांना अडवण्याचा प्रयत्न केला. अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. करवीर पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे. पत्नी आणि मुलीच्या खून प्रकरणी जुने पारगाव इथला आरोपी अजित शिंदे याला आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SS तांबे यांनी आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांनी काम पाहिलं. हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथल्या हरिजन वसाहतीमध्ये अजित शिंदे हा पत्नी दीपाली, मुलगी वैभवी आणि कुटुंबियांसमवेत राहत होता. अजित हा दारूच्या आहारी गेल्यानं कामधंदा करीत नव्हता. नातेवाईकांनी आग्रह केल्यानंतर त्यानं दारूचं व्यसन सोडलं होतं, पण दारू बंद केल्यामुळं त्याला नैराश्य आलं होतं. यातून तो वारंवार पत्नी आणि आपल्या मुलांसमवेत भांडण करत होता. 6 नोव्हेंबर 2017 रोजी नाश्ता करायला वेळ झाल्याच्या रागातून त्यानं पत्नी दीपाली, मुलगी वैभवी आणि मुलगा प्रेम यांना कुऱ्हाडीच्या दांड्यानं बेदम मारहाण केली होती. यानंतर दीपाली, वैभवी आणि मुलगा प्रेम यांना उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान पत्नी दीपाली शिंदे हिचा मृत्यू झाला होता, तर 4 दिवसांनी मुलगी वैभवी हिचाही मृत्यू झाला होता.
पत्नी आणि मुलीचा खून केल्याप्रकरणी दीपालीचा भाऊ मधुसूदन कांबळे यांच्या फिर्यादीवरून अजित शिंदे यांच्या विरोधात पेठवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेठवडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी तपास करून अजित शिंदे यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. मंगळवारी जिल्हा सत्र न्यायाधीश S.S. तांबे यांनी पत्नी आणि मुलगीच्या खून प्रकरणी आरोपी अजित शिंदे याला दोषी ठरवलं होतं. आज जिल्हा सत्र न्यायाधीश S.S. तांबे यांनी पत्नी आणि मुलीच्या खून प्रकरणी दोषी ठरवलेल्या आरोपी अजित शिंदे याला आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं प्रमुख सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी काम पाहिलं होतं. या खटल्यात सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी एकूण 16 साक्षीदार तपासले होते. सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि न्यायालयाचे यापूर्वीचे न्यायनिवाडे ग्राह्य मानून न्यायालयानं शिंदेला ही शिक्षा सुनावली आहे. यात कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी काम पाहिलं. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचं वार्तांकन करताना प्रसार माध्यमांची जबाबदारी वाढली आहे. अशा काळात जबाबदारीनं वार्तांकन करण्याची गरज असल्याची मतं व्यक्त होत आहेत. अफवांचं खंडन करून योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं ही माध्यमांची जबाबदारी आहे. परंतु गेल्या 2-3 दिवसांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून माध्यमांमध्ये ज्या आक्रमक बातम्या दाखवल्या जात आहेत त्यावरून चिंता व्यक्त केली जाते. गाझामध्ये झालेल्या हल्ल्यांचे काही व्हिडिओ प्रसारित करून पाकिस्तानवर हल्ला केल्याच्या खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. मात्र एखाद्या घटनेच्या अधिकृत माहितीसाठी नागरिक माध्यमांकडे पाहत असतात. त्यामुळे अशा काळात जबाबदारीनं वार्तांकन करण्याची गरज असल्याचं मत शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी व्यक्त केलं आहे. अशा कालखंडामध्ये कुठलीही अफवा पसरवून लोकांच्या मनामध्ये संभ्रम, भीती निर्माण होऊ नये याची काळजी माध्यमांनी घेणं आवश्यक आहे. असं असतानासुद्धा माध्यमातून येणारा आशय हा भीतीदायक आहे. फेक न्यूज मोठ्या प्रमाणामध्ये पसरवल्या जात आहेत. गाझापट्टीमधले काही व्हिडिओ पाकिस्तानवर हल्ला झाल्याचे व्हिडिओ म्हणून प्रसारित केले जात आहेत. विशेषतः डिजिटल माध्यमांमधून अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं माहिती प्रसारित होताना दिसते. नागरिकांनी माहितीची गरज म्हणून ते माध्यमांकडे येतात आणि माध्यमांनी जर अशा चुकीच्या पद्धतीनं माहितीचं प्रसारण करायला सुरुवात केली तर नागरिकांच्या मनामध्ये गोंधळ, संभ्रम आणि भीती निर्माण होऊ शकते. भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव आणि माध्यमांची भूमिका ही एक संवेदनशील आणि जटिल बाब आहे. त्या संबंधित घटनांची माहिती प्रसारित करताना माध्यमं अनेकदा आपल्या भूमिका आणि विचारांनी प्रभावित होतात, ज्यामुळे संतुलित आणि वस्तुनिष्ठ माहिती प्रसारित होण्यावर परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारकडून अधिकृत माहिती करण्याची गरज आहे. अशा संवेदनशील काळामध्ये या गाईडलाईन्सचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. दोन्ही देशामधला तणाव निवळायचा असेल तर केवळ लष्करी पातळीवर तो तणाव निवळून चालत नाही. सामाजिक पातळीवर, लोकांच्या पातळीवर, माध्यमांच्या पातळीवर सुद्धा तो निवळणं तितकंच आवश्यक असतं. त्यामुळे केंद्र सरकारनं ज्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत, अधिकृत स्रोतातून माहिती घ्यावी. लष्करी अधिकाऱ्यांकडनं ब्रीफ केल्यानंतरच ती लोकांपर्यंत माहिती जावी. किंबहुना पाकिस्तानमधली माहिती घेत असतानासुद्धा तिथला जंग नावाचं वर्तमानपत्र आहे, डॉन नावाचं वर्तमानपत्र आहे किंवा अल जझीरा आखातातल्या राष्ट्रांचं कव्हरेज चांगलं करतं. अशा अधिकृत स्रोतातून माहिती घ्यावी. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्ताननं देखील पाकिस्तानला विरोध केलाय. या अंतर्गत वादाचा भारताला फायदाच होणार असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी व्यक्त केलंय. मुळात पाकिस्तानातील नागरिकांचाच या युद्धाला विरोध आहे. शेजारच्या बलुचिस्ताननं थेटपणे विरोध केलेला आहे युद्धाला आणि युद्ध करू नका म्हणून सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान ज्या पद्धतीनं सातत्यानं भारतावर कुरघोडी करत आहे आणि युद्धाला एक प्रकारे चालना देत आहे, ते खरं तर पाकिस्तानचं यामध्ये मोठं नुकसान होणारच आहे. पण त्याशिवाय भारताचंही काही प्रमाणात फटका बसणार आहे. अनेक वेळा राजकीय घटनांवर जनमत तयार करण्यात प्रसारमाध्यमं महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मात्र युद्ध आणि त्या संबंधित घटनांची माहिती प्रसारित करताना माध्यमांनी वस्तुनिष्ठ माहिती देण्यावरच भर देणं गरजेचं आहे.
भारत पाकमधील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी खबरदारीच्या सूचना परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधीक्षकांना दिल्यात. पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा बदला म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाक आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले. यानंतर भारत आणि पाकमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले. देशविघातक कारवाया करणाऱ्या स्लीपर सेलवर सुरक्षा दलाची सध्या करडी नजर आहे. बॉम्ब शोधक पथक यासह गोपनीय माहिती काढणारे सर्व विभाग अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सर्व वाहनं सज्ज ठेवण्याची तसंच मंदिरं, पर्यटन स्थळं, धरणं, गर्दीची ठिकाणं, विमानतळ या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था कायम राखली जावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यासह सतर्क राहण्याच्या सूचना परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिल्यात. थॅलेसेमिया एक दुर्धर मानला जाणारा आजार. लहान बालकांमध्ये आढळणारा हा आजार योग्य उपचार पद्धतींमुळे बरा होऊ शकतो. त्याचबरोबर योग्य खबरदारी घेतली तर हा आजार टाळता येतो. थॅलेसेमिया दिनानिमित्त जाणून घेऊया हा आजार आणि त्याच्या उपचारांबद्दल. ही बालकं आहेत थॅलेसेमियाचे रुग्ण. खेळण्या बागडण्याच्या वयातच त्यांना झालेला थॅलेसेमिया आजार पाहून मन सुन्न होतं. दरवर्षी 8 मे रोजी थॅलेसेमिया दिवस साजरा केला जातो आणि यातून जागतिक स्तरावर थॅलेसेमिया अनुवंशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रोग आहे जो पालकांकडून मुलांना होतो. या आजारानं जगभरातील अनेक लोक त्रस्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 300 थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत. थॅलेसेमियामुळं रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होते, ज्यामुळं थकवा, अशक्तपणा आणि इतर समस्या उद्भवतात. हा आजार अनुवंशिक असण्याबरोबरच नात्यातील विवाह अथवा कमी वयात विवाह झाल्यानंतर जन्माला येणाऱ्या बाळाला थॅलेसेमिया आजार होतो. शरीरातील रक्तच कमी करणाऱ्या या दुर्धर आजाराविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील काही सामाजिक संघटना काम करत आहेत. TB, एड्स, पोलिओ यासारखे आजार रोखण्याकरता सरकारी पातळीवर ज्या पद्धतीनं जनजागृती करण्यात येते त्याच पद्धतीनं सरकारनं थॅलेसेमिया आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचं थॅलेसेमिया रुग्णांकरता काम करणारे समवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बरकत पन्हाळकर सांगतायत. आमची संवेदना मेडिकल फाउंडेशन ही गेली 13 वर्ष थॅलेसेमिया मुलांसाठी अहोरात्र झटतोय. कोल्हापूर जिल्ह्याला थॅलेसेमिया आजार हा म्हणजे काय माहीत नव्हतं, पण फाउंडेशननं ह्यामधून एक लढा आणि चळवळ उभा केली. तेव्हापासून थॅलेसेमियाच्या सर्व पालकांना, सर्व रुग्णांना जे हेळसांड, जो मानसिक त्रास होता तो फार कमी प्रमाणात झालेला आहे. थॅलेसेमिया आजारावर औषधोपचार उपलब्ध आहेत, त्यामुळं रुग्ण बरा होऊ शकतो. याशिवाय बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही देखील एक उपचार पद्धती आहे. मात्र ही उपचार पद्धत खर्चिक असून यासाठी सुमारे 25 ते 30 लाख रुपये खर्च येतो. हा निधी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीतून उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळं थॅलेसेमिया रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय निधीमध्ये वाढ करण्याची मागणी थॅलेसेमिया रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून केली जाते. खरं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी जर फंडिंग म्हणायचं झालं तर CM फंडमधून 2.5 लाख रुपये, PM फंडमधून 2.5 लाख रुपये इतपतच निधी मिळतो. पण हॉस्पिटल आहेत जे त्यांचे PRO असतात, NGOच्या मार्फत हे फंडिंग कलेक्शन करतात आणि या रुग्णासाठी ते अवेलेबल करून देतात. जे राज्य शासनाच्या वतीनं जे फंड दिले जातात त्यामध्ये वाढ केली जावी. दरम्यान या आजाराबाबत बोलताना रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर वरुण बाफना यांनी थॅलेसेमियावर औषधोपचार असून त्यातून थॅलेसेमिया रुग्ण बरा होऊ शकतो असं सांगितलंय. मात्र थॅलेसेमिया आजार होऊ नये यासाठी विवाह करण्यापूर्वी रक्ताची तपासणी केल्यास हा आजार रोखता येऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली. लग्न करायच्या अगोदरच आपण चेकिंग करू शकतो की आईवडिलांना थॅलेसेमिया मायनर आहे काय. या थॅलेसेमिया मायनर असलेले दोन्ही आईवडिलांमध्ये
ते जर प्रेग्नन्सी झाल्या तर त्याच्यामध्ये आपण काही कालावधी 8व्या ते 16व्या वीक्समध्ये प्रेग्नन्सीमध्ये ते आजारला आपण कसं टाळू शकतो आहे, त्याची पण शस्त्रक्रिया करून हे आजारला कमी करता येऊ शकते आहे. बाकी फक्त रक्त चढवणं आणि लहू कमी करण्यासाठी जे गोळ्या असतात ते आपण देऊन त्या आजाराला कंट्रोल करू शकतो. आजही अनेक लहान बालकं थॅलेसेमियानं ग्रस्त आहेत. त्यांच्या वयोमानानुसार त्यांना आठवड्यातून किंवा 15 दिवसातून रक्त द्यावं लागतं. याशिवाय त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं देखील दररोज घ्यावी लागतात. सरकारकडून उपचाराच्या गोळ्या मोफत देण्यात येतात. काही वेळा ही औषधं वेळेत मिळत नाहीत. त्यामुळं वेळेवर औषध न मिळाल्यास ती बाहेरून विकत घ्यावी लागतात. त्याचा खर्च परवडणारा नसल्याचं थॅलेसेमियाग्रस्त बालकाच्या पालकांनी सांगितलंय. कळालं की याला अंगात रक्त काहीच नाही आहे. मग त्याला टेस्ट केली, थॅलेसेमिया मेजर आहे म्हणून कळालं. 8 महिन्यापासून चालू आहे त्याला आणि ते महिन्याला चढत आता ते मोठा होईल तसं 20 दिवस 25 दिवस आता 15 दिवसांनी चढवतो आहे आम्ही. किती खर्च येतो याला तुम्हाला औषध उपचारासाठी? सगळं मिळून किरकोळ सगळं खर्च ते गोळ्या औषधं सगळं मिळून 30-35 हजारापर्यंत जातो आम्हाला. थॅलेसेमिया दिवस साजरा करताना या आजाराबद्दल जागरूकता वाढवणं आणि लोकांना योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. राज्य सरकारनं देखील याबाबत आरोग्य यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती केल्यास या आजाराचं समूळ उच्चाटन होऊन अनेक बालकांचे प्राण वाचू शकतात. थॅलेसेमिया हा तसा दुर्धर आजार आणि अनेक लोक या आजाराने ग्रस्त झालेले आहेत. मात्र कोल्हापूरमध्ये जवळपास 300हून अधिक थॅलेसेमिया रुग्ण आहेत आणि त्यांना गरज असते ती रक्ताची. त्यामुळं रक्तदात्यांनी देखील अशा रुग्णांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. याशिवाय बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक उपचार पद्धत थॅलेसेमिया आजारावर आहे. मात्र ही उपचार पद्धत अधिक खर्चिक असल्याने शासनाने देखील अशा रुग्णांना आर्थिक मदत करण्याचं गरज व्यक्त होते. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर. संविधान संरक्षणाची जबाबदारी आपली आहे आणि ती योग्य पद्धतीनं पार पाडा असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार निरंजन टाकले यांनी केलं. स्वातंत्र्य सैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना कार्यसन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. स्वातंत्र्य सैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील शिवाजी मंदिर इथं आयोजित या व्याख्यानाला ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, अजित चव्हाण, तौफिक मुल्लानी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी शिवाजी पेठ ही धर्मनिरपेक्ष आहे, पुरोगामी आहे आणि असलीच पाहिजे असं अधोरेखित केलं. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न झाला. हल्ला झाला त्यावेळी काश्मीरमध्ये 9 लाख सैन्य तैनात होतं. मग ही घटना घडली कशी हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये येण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आजवर देशात कोणताही रेल्वे अपघात किंवा कोणत्याही घातपात झाला तर 2014पर्यंत नैतिक जबाबदारी म्हणून मंत्री राजीनामा देत असत. पण 2014 नंतर इतक्या मोठ्या घटना घडल्या आहेत, मात्र कुणीच राजीनामा दिला नाही. नरेंद्र मोदी 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात तिथलं अधिवेशन हे फक्त 3 दिवस चालायचं. यावरून आपला देश कुणाच्या हातात दिला आहे याचं सर्वांनी आत्मपरीक्षण करावं असं त्यांनी सांगितलं. सध्या देशात जे काही वातावरण पसरवलं जातंय, सर्व कलुषित केलं जातंय, अशा वातावरणात आपली मुलं वाढवणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर संविधानाची संरक्षणाची जबाबदारी आपली आहे आणि ती योग्य पद्धतीनं पार पाडा असं आवाहन त्यांनी केलं. पण मी रॅशनली बघायचंच नसेल आणि मला बघू दिलं जात नसेल, हे खूप सिस्टमॅटिकली हे बाय डिझाईन केलं जातं की ही रॅशनॅलिटी संपवायची. आणि म्हणजे माझं संविधान मला सांगतं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. माझं संविधान सांगतं की वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणं हे मूलभूत कर्तव्य आहे तुमचं. धार्मिक सौहार्दता वाढवणं हे मूलभूत कर्तव्य आहे, हे माझं संविधान सांगतं. शक्तीपीठ महामार्गाला विरोध व्यक्त करत हा आपल्या फायद्यासाठी शेतकऱ्याच्या माथी मारण्यात येणारा प्रकल्प असल्याची टीका केली.
हा जो मूर्खपणा देशभर चाललेला आहे हा थांबवा. कोण थांबवणार? यू आर द कस्टोडियन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची कस्टडी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जपायचं आहे ते. आणि तुम्ही परवानग्या देता असल्या फालतूपणाला. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट सारखा ॲक्ट असताना सुद्धा तुम्हाला जबाबदारीच वाटत नाही. यावेळी त्यांच्या हस्ते जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून HIV बाधितांसाठी काम करणाऱ्या सुषमा बटकडली, उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे आणि शिवशाहीर दिलीप सावंत यांना कार्यसन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सतीशचंद्र कांबळे, वसंतराव मुळीक, अनिल लवेकर आदी उपस्थित होते. दाजीपूर अभयारण्याच्या घनदाट वनराईत थक्याचा धनगरवाडा इथं एक वयोवृद्ध आजी लक्ष्मी धुळाजी कोकरे एकट्याच राहतात. उतार वयात अनेक मूलभूत गरजा पूर्ण करताना त्यांना अनंत अडचणी येतात, परंतु गरिबीमुळे त्यांना गावाबाहेर राहणं शक्य नाही. सोशल मीडियावरून या आजीच्या परिस्थितीची माहिती राधानगरी तालुक्यातील तळाशी इथल्या संयुक्त तळाशीकर तरुण मंडळाला मिळाली आणि मंडळानं मदतीचा हात पुढे केला. सोशल मीडियाचा वापर चुकीचा होत असल्याचं सांगितलं जात असताना तळाशी इथल्या मंडळाचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरतोय. दाजीपूर अभयारण्याच्या घनदाट वनराईत थक्क्याचा धनगरवाडा इथं एक वयोवृद्ध आजी लक्ष्मी धुळाजी कोकरे या एकट्याच राहतात. उतारवयात अनेक मूलभूत गरजा पूर्ण करताना त्यांना अनंत अडचणी येतात, परंतु गरिबीमुळे त्यांना गावाबाहेर राहणं शक्य होत नाही. ही माहिती सोशल मीडियावरून मिळताच मंडळाचे कार्यकर्ते संवेदनशील झाले. त्यांनी तात्काळ आजीला मदत करण्याचं ठरवलं. तळाशीपासून 32 किलोमीटरचा प्रवास करत दुर्गम अशा थक्क्याच्या धनगरवाडा इथं ते पोहोचले. तिथं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आजीची भेट घेतली, तिची विचारपूस केली आणि तिला दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि किराणा माल मोफत दिला. तांदूळ, गहू, डाळी, तेल, साखर, चहापत्ती अशा आवश्यक वस्तूंचा या मदतीत समावेश होता. अनपेक्षित मदत मिळाल्यानं आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिनं मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानलेत. संयुक्त तळाशीकर तरुण मंडळाच्या या कृतीनं समाजासमोर एक आदर्श ठेवलाय. या घटनेमुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अजूनही टिकून असल्याचं दिसून येतंय. केंद्र सरकारच्या पेन्शन कपात धोरणाच्या विरोधात महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील निवृत्त शिक्षक सहभागी झाले होते. केंद्र सरकारनं 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या आणि होणाऱ्या पेन्शनधारकांच्या पेन्शन कपातीचा निर्णय घेतलाय. 25 मार्च 2025ला हा कायदा करण्यात आलाय. या नव्या धोरणामुळे देशभरातील लाखो निवृत्त शिक्षक आणि कर्मचारी अडचणीत आलेत. या विरोधात आज कोल्हापुरात महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशनच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत निदर्शनं करण्यात आली. आंदोलनात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील शेकडो सेवानिवृत्त शिक्षक सहभागी झाले होते. मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आलं. यावेळी अखिल भारतीय सेवानिवृत्त शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुधाकर मानकर, राष्ट्रीय सचिव प्राध्यापक डॉक्टर S.A. बोजगर, प्राध्यापक नागेश वाले, शासकीय कर्मचारी संघटनेचे अनिल लवेकर, कॉम्रेड दिलीप पवार, प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव गायकवाड, प्राध्यापक N.K. मुल्ला आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, शांतिनिकेतन स्कूल रोड, सायबर चौक, व्हीनस कॉर्नर आणि स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. यावेळी अनेक टपऱ्या, स्टँडी बोर्ड आणि स्टॅच्यू जप्त करण्यात आले. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, शांतिनिकेतन स्कूल रोड, सायबर चौक, व्हीनस कॉर्नर आणि स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत असून याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार आज दिवसभरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं या भागातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. यावेळी काही दुकानदारांनी स्वतःहून पत्र्याचं शेड काढून घेतलं. या कारवाईत शिवाजी विद्यापीठ गेट, शांतिनिकेतन रोड नजीकच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून 5 हातगाड्या, 2 स्टील काउंटर, 15 कॅरेट जप्त करण्यात आले. सायबर चौक परिसरातील 6 हातगाड्या काढण्यात आल्या. तर व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर कॉर्नर मध्यवर्ती परिसरात कारवाई करत 7 अनधिकृत टपऱ्या, 34 स्टँडी बोर्ड आणि 1 स्टॅच्यू जप्त करण्यात आला.
ही कारवाई प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली. यामध्ये शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अतिक्रमण अधीक्षक विलास साळुंखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे यांच्यासह अतिक्रमण विभागातील कर्मचारी यांचा सहभाग होता. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमुळे गुरुवार रात्रीपासून आज दिवसभर तणाव राहिला. पाकिस्ताननं केलेले ड्रोन हल्ले भारतानं परतवून लावलेत, तर भारत पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्ताननं काल रात्री नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेसह अनेक ठिकाणी स्वार्म ड्रोन म्हणजेच झुंडीनं ड्रोन्स पाठवले. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोटमधील भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स युनिट्सनं काउंटर ड्रोन ऑपरेशनमध्ये 50पेक्षा अधिक ड्रोन्स पाडत पाकिस्तानचा हल्ला परतवून लावलाय. भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळं उरी कुपवाडा तंगधारमध्ये दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. भारत पाकिस्तानवर सीमेवर सध्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. होथियापूरमध्ये पाकिस्तानची मिसाईल पाडण्यात आली आहे. पाकिस्तानातील पेशावरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. या गोळीबाराला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. भारतानं पाकिस्तानवर सुरू केलेले हल्ले पाकिस्तानला परवडणारे नाहीत. त्यामुळे पाकिस्ताननं हे हल्ले थांबवण्यासाठी इतर देशांना देखील मध्यस्थीसाठी विनंती केली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार शनिवारी 10 मे रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आले. तरी दाखलपूर्व आणि दाखल प्रलंबित सर्व प्रकारचे दावे तडजोडीनं मिटवण्यासाठी उद्या शनिवारी होणाऱ्या लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाकडून करण्यात आलंय. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार उद्या शनिवारी 10 मे रोजी देशातील सर्व जिल्हा आणि तालुका न्यायालयात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी ज्यांची दाखलपूर्व प्रकरणं तसंच दाखल असणारे सर्व प्रकारचे प्रलंबित दावे तडजोडीनं मिटवण्यासाठी उद्या शनिवारी 10 मे रोजी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन कोल्हापूर विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे यांनी केलं आहे. उद्या दिनांक 10/5/2025 रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेले आहे. सदरचे राष्ट्रीय लोक अदालत आपल्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका न्यायालयामध्ये तसेच शाळा न्यायाधिकरण, सहकार न्यायालय, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय इत्यादी सर्व ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. सदरचे राष्ट्रीय लोक अदालत हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय कविता अग्रवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तरी मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना असे आवाहन करतो की त्यांनी आपले जे काही प्रलंबित खटले असतील किंवा वादपूर्व खटले असतील ते सदरचे खटले राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवून तडजोडीने आणि समोपचाराने मिटवावीत व आपला वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत करावी. ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्काराचं उद्या शनिवारी कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं सायंकाळी 5:30 वाजता वितरण होणार आहे. खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार असल्याची माहिती अनंत दीक्षित स्मृती समितीचे सदस्य विजय चोरमारे यांनी दिली. कोल्हापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे संपादक अनंत दीक्षित आणि तरुण पिढीतील हरहुन्नरी पत्रकार मोहन मस्कर यांच्या स्मृती जपण्यासाठी यंदापासून त्यांच्या नावे पुरस्कार सुरू करण्यात आलाय. अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांना, तर मोहन मस्कर स्मृती पुरस्कार भारतातील ख्यातनाम व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांना यापूर्वीच जाहीर झालाय.
दीक्षित यांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापुरात या पहिल्या पुरस्काराचं वितरण होणार आहे. शनिवारी 10 मे रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे, अशी माहिती अनंत दीक्षित स्मृती समितीचे विजय चोरमारे यांनी दिली आहे. या सोहळ्याला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती आहे. आणि यंदा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कारासाठी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांची निवड करण्यात आली आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कारासाठी ख्यातनाम व्यंगचित्रकार आलोक निरंतर यांची निवड आम्ही केलेली आहे. तर हा पुरस्कार प्रदान समारंभ कोल्हापुरात 10 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता शाहू स्मारक भवनात होतोय. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होईल. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. त्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, काँग्रेसचे विधान परिषदेतले गटनेते सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर कोल्हापूरच्या लोकांना, कोल्हापूरच्या परिसरातल्या लोकांना मी आवाहन करेन की अनंत दीक्षित यांचं कोल्हापूरच्या एकूण सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य संस्थात्मक जडणघडणीत खूप मोलाचं योगदान होतं. तर त्यांच्या स्फूर्त्यर्थ होणाऱ्या या समारंभासाठी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी इथल्या साधना पांडुरंग टिंगे या विद्यार्थिनीनं घरातील तुळईला ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. तिला 12वी मध्ये 48% गुण मिळाले होते. कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याची फिर्याद तिचे चुलते दगडू लहू टिंगे यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस करतायत. शिवाजी विद्यापीठातील मोबाईल चोरी प्रकरणी विजय कांबळे याला आणि महापालिका पाणीपुरवठा कार्यालयातील लोखंडी पाईप चोरी करणाऱ्या अक्षय गाडीवडर याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं विजय कांबळे याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर अक्षय गाडीवडर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या व्हरांड्यात परीक्षार्थींच्या सॅकमधील मोबाईल चोरी प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पुलाची शिरोली इथल्या विजय कांबळे याला अटक केली होती. त्याच्याकडून चोरीचा 18,000 रुपये किमतीचा मोबाईल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला होता. तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लोखंडी पाईपची चोरी करणाऱ्या दौलतनगर इथल्या अक्षय गाडीवडर याला देखील पोलिसांनी अटक केली होती. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार समीर शेख, संदीप सावंत, सतीश बागडी, सत्यजित सावंत, सुशांत तळप, विशाल शिरगावकर यांच्या पथकानं ही कारवाई केली होती. आज या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं मोबाईल चोरी करणाऱ्या विजय कांबळे याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर लोखंडी पाईप चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेल्या अक्षय गाडीवडर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर रायझिंग स्टार शिवशाहू फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत आज 3ऱ्या दिवशी उपांत्यपूर्व फेरीत रिची फर्नांडिस अकॅडमी, आरके अकॅडमी आणि चॅम्पियन अकॅडमी या संघांनी विरोधी संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्या उपांत्य फेरीतील सामने खेळवले जाणार आहेत. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत आज चुरशीच्या झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळ संघानं फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ संघाचा 2-0 गोलनं पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. खंडोबा तालीम मंडळाचा रोहित जाधव हा सामनावीर ठरला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ या 2 संघात उपांत्य फेरीचा सामना खेळवला गेला. सुरुवातीपासून दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. मध्यंतरापूर्वी सामन्याच्या 25व्या मिनिटाला खंडोबाच्या अमीन खजीर यानं गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात खंडोबा तालीम मंडळाच्या संघातील खेळाडूंकडून गोल करण्यासाठी जोरदार चढाया सुरू होत्या. यावेळी फुलेवाडी संघातील खेळाडूनं खंडोबा तालीम मंडळाच्या खेळाडूला धोकादायकरित्या अडवल्यानं खंडोबा संघाला मैदानी पेनल्टी मिळाली. या पेनल्टीचा पुरेपूर फायदा उठवत खंडोबा तालीम मंडळाच्या रोहित जाधव यानं गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत राहिल्यानं खंडोबा तालीम मंडळानं फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामनावीर म्हणून खंडोबा तालीम मंडळाच्या रोहित जाधव याला बहुमान मिळाला.
या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाच्या प्रथमेश गावडे, ऋतुराज संगपाळ, संकेत मेढे, रोहन अडनाईक, ओंकार लायकर, आदित लायकर, पृथ्वीराज साळोखे यांनी तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाच्या अक्षय मुंडे, विराट साळोखे, अजय जाधव, आदित्य साळोखे, प्रतीक सावंत, विराज पोवार, विनायक पाटील यांनी सुरेख खेळ केला. उद्या या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ तालीम मंडळ यांच्यात सायंकाळी 4 वाजता सामना खेळवला जाणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात मे महिन्याच्या अखेरीला बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढण्यात येणार. शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या राज्यव्यापी ऑनलाईन बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी सर्वानुमते झालेल्या चर्चेनंतर जाहीर केला निर्धार. 32 महिन्यांचा पगार आणि तब्बल 60 महिन्यांचा PF थकीत असल्यानं महाडिकांच्या भीमा साखर कारखान्याच्या कामगारांवर उपासमारीची वेळ. कारखान्याच्या दुरवस्थेला चेअरमन विश्वराज महाडिक आणि संचालक खासदार धनंजय महाडिक यांना कामगारांनी धरलं जबाबदार. पत्नी आणि मुलीच्या खून प्रकरणी जुने पारगाव इथले अजित शिंदे याला आजन्म कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा. जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल. भारत पाक तणावामुळे नव्हे तर तांत्रिक अडचणीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तात्पुरता विस्कळीत. तांत्रिक बिघाड लवकरच दुरुस्त होणार. कोल्हापूर जिल्हा पेट्रोल डिझेल डीलर असोसिएशनची माहिती. आणि तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाचा अंतिम फेरीत प्रवेश. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर मिळवला विजय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.